आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची उद्या मीटिंग, लोकसभा उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार. जितेंद्र आव्हाड, न्यायालयाचा अवमान झाला असं दिसतंय. अवमान याचिका दाखल होऊ शकते. याचा त्रास अजित पवारांनाच होणार आहे, हे लक्षात घ्यावं. अजित पवारांना हा धोक्याचा इशारा आहे. अजित पवार पक्षाच्या 5 वकिलांना हे जर समजत नसेल तर गंभीर आहे. अजित पवारांनी भाजपाकडे कितीही जागांची मागणी करावी, आमचं काही म्हणणं नाही, फक्त त्यांना अपॉइंटमेंट मिळावी. उद्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे, त्यामध्ये सगळ्या जागा निश्चित होतील. आमची यादी उद्या जाहीर होणार. पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकरांना जागांची ग्वाही दिली होती, हे ते स्वतःच कबूल करतायत. त्यांच्यावर काय परिस्थिती असेल मला काही माहीत नाही. अडकू शकतो. न्यायालयाचा अवमान झाला असं त्यातनं दिसतंय आणि एक अवमान याचिका दाखल होऊ शकते, हे सुद्धा अजित पवारांनी, कारण की ह्याचा त्रास सुनील तटकरेंना होणार नाही, ह्याचा त्रास अजित पवारांना होणार आहे. कारण की केसेस शरद पवार वर्सेस अजित पवार. सुनील तटकरे इज नॉट अ पार्टी. त्यांनी काढलेलं जे इन्स्ट्रक्शन्स होते ते सुद्धा कोर्टाने अमान्य केले. सांगितलं राष्ट्रीय पातळीवरच्या माणसाने काढवलं, तुम्ही महाराष्ट्रापुरते मर्यादित आहात. तेव्हा अजित पवारांना हा धोक्याचा इशारा आहे की सबसे मस्ती चलती है, सुप्रीम कोर्ट से नहीं चलती. या सगळ्या विषयासंदर्भात अवमान याचिका तुम्ही दाखल करा, सातत्याने तुम्ही साहजिक आहे. आम्ही त्यांना कळवतोय की हे नको करू, हे नका करू, हे नका. सो आपण पण दिवस काढले आहेत. अवमान याचिकेमध्ये एखादा जर फटका आला ना तो फार दूरगंभीर असतो. अवमान याचिकेमध्ये लोक 3-3 महिने 2-2 महिने जेलमध्ये जाऊन बसले. एवढी अवमान याचिका गंभीर असते. आता त्यांचे एवढे मोठे मोठे वकील आहेत, जे एका वेळेस 50-50 लाख रुपये घेतात एकदा उभा राहायला. असे 3-3, 5-5 वकिलांची टोळी असते त्यांची. आमचा एकच वकील असतो, अभिषेक मनु संघवी. त्यांच्याकडे 5 वकील असतात. त्या 5 वकिलांना हे जर समजू शकत नसेल, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे समजतंय, तर आश्चर्य. शरद पवारांना या सगळ्या विषयासंदर्भात काय प्रतिक्रिया? त्यांनी एकदाच सांगितलं ना, जितेंद्र जो बोलतो तीच पक्षाची भूमिका असते. अजून मी किती वेळा सांगायचं, परंतु असं माझं म्हणणं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनीच ते सांगितलं. त्याच्यामुळे सर, महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून देखील काय आहे? पण आज तुम्ही होतात नाही ते नाही, पण राष्ट्रवादीकडे 7 जागांची, म्हणजे अजित पवारांनी 7 जागांची मागणी भाजपकडे केलेली होती. अजित पवारांनी 48 जागांची मागणी करावी, अमित शहानी त्यांना द्यावी, आमचं काहीही म्हणणं नाही. फक्त त्यांना अपॉइंटमेंट द्यावी, एवढं माझं मत आहे की त्यांना अपॉइंटमेंट द्यायला. परंतु 7 जागांचा दावा केला, तो कुठेतरी घसरताना पाहायला मिळतो. आता 4 जागा. परत एकदा सांगतो, मला काय करायचंय, आपल्या खाली काय जळते ते बघा, दुसऱ्याच्या खाली जायला बघायला जाऊ नका ना. आपल्याला सवयच नाही दुसऱ्यामध्ये बोलायची. आपण आपली कुस्ती आपण खेळतो. महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे. भिवंडीमध्ये तुम्ही आग्रही आहात की तुमचं जे उमेदवार आहेत, उद्या आमची पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये सगळ्या जागा फायनल होतील आणि आपल्याला कळेलच. उद्या यादी प्रसिद्ध होईल का? मी तुम्हाला तेच सांगितलं ना की उद्या साहेब फायनल पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग घेत आहेत आणि साहेब उद्या अंतिम करतील. मी कोण? उद्या यादी जाहीर होईल. मग आमची यादी उद्या दुपारी जाईल. परंतु उद्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या काही जागा आहेत तुमच्या महाविकास आघाडीच्या त्या रिलीज करणार आहेत. आता उद्या आम्ही कुठल्या जागा मागितल्या होत्या, त्या जागा दिल्या गेल्या आहेत, हे अंतिम शरद पवारांच्याकडेच यादी आहे ना, माझ्याकडे तर नाही आहे. त्यामुळे पवार साहेब उद्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग घेत आहेत. पार्लमेंटरी बोर्ड हे ह्या पक्षाची निवडणुकीच्या बाबतीतली सर्वोच्च बॉडी असते. त्या सर्वोच्च बॉडीकडनं संमती मिळेल आणि पवार साहेब त्याच्यावर सही करतील आणि प्रकरण संपलं. वंचितसह मानकरांना या निमित्तानं काय आव्हान करा? ज्या पद्धतीनं तुमच्याकडे येत होते ते आणि सातत्यानं बैठका होत होत्या आणि अचानक महायुतीतून तेवढीच जागा मिळाली. त्यांचं म्हणणं होतं की मला मी इकडे 2 जागा मागितल्या होत्या महाविकास आघाडीत, मात्र मला महायुतीत 1 जागा मिळाली. त्यांनी महाविकास आघाडीत 1च जागा मागितली होती. मध्यस्थी मीच होतो. आम्ही 1 जागा द्यायचं कबूल पण केलं होतं, पण आता त्यांची इच्छा. ते नाराज आहेत असं वाटतं का? मग कशावर नाराज आहेत का? सगळंच बोलणं झालं होतं.
तर सगळं असं काय काही झालं असावं की सगळं टी व्हीवर सांगायचं नसतं, पण तरी मी एवढं सांगू शकतो की पवार साहेबांनीही त्यांना ग्वाही दिली होती आणि ते स्वतःच कबूल करत आहेत. टी व्हीवर त्यांची एक मुलाखत आहे की माडा हे काय तर त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल, कोणी आणली असेल, काय झालं असेल हे काय मला माहीत नाही. कारण का ते सांगत होते माझ्याकडे बिलकुलच पैसे नाही आहेत, त्यामुळे काय झालं असेल कळत नाही, मला नाही कळत. वंचित बहुजन आघाडीने सोबत आलं पाहिजे, कारण भाजप देशातून हद्दपार करायचं असं आहे, मी आज पण म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि ह्या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर प्रकाश आंबेडकर आम्हाला साथीदार म्हणून हवेच आहे. तुम्ही लक्षात घ्या,